अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 18 एप्रिल. सखू जाते पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, घरचा हंडा जतन करा. व्यावहारिक माणसाला व्यवहारावरच्या प्रेमामुळे, संसारावरच्या प्रेमामुळे देवाला जाता येत नाही. ती पूर्णपणे संसारामध्ये बुडलेली असतात. एक मन देवाकडे धाव घेत असते. शेवटी संसाराचा विजय होतो. गुरु देवाकडे ओढत असतात आणि आपला ओढा संसाराकडे असतो. या अर्थाने वरची ओळ श्री महाराजांनी सांगितली आहे. तुकाराम महाराजांचा या अर्थी एक अभंग आहे. एक सासू संसारातून बाहेर पडत नव्हती. सारखी सुनेला किरकिर करत बसायची. तेव्हा सून वैतागून म्हणाली, अहो आत्या, बघा बाकीच्या म्हाताऱ्या बायका कशा तीर्थावर जातात, पंढरपूरला जातात, तुम्हीही या ना जाऊन दर्शन घेऊन. असे बरेच वेळेला म्हटल्यानंतर पुढे काय झाले ते पाहूया. हवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. एकदाची सासूबाई तयार झाली. जे काही गरजेचे होते तिने घेतले, गाठोडे बांधले आणि घराबाहेर पडली. मात्र तिचा जीव घरातून निघत नव्हता. कशी तरी बाहेर पडली. वेशीवर गेल्यावर तिने विचार केला, अगं बाई, मी सुनेला सूचना द्यायचीच राहिले. सगळा सत्तानाश करून ठेवेल, संसाराचा उधळमाधळ करेल. जाऊन सांगते व पुन्हा पंढरपूरला जाते. म्हणून ती वेशीपासून माघारी आली. गेली एकदाची कटकट अशी ही सून म्हणाली होती. तिला सासूला माघारी आलेले बघून किती आनंद झाला असेल याचा विचार करा. हे भूत काही मानगुटीवरून उतरायचे दिसत नाही, असा मनात विचार करते. सासूबाई इना पाहून तिचा चेहरा खरकन उतरला. सून म्हणते, अहो सासूबाई, माघारी का आला? काही न्यायचं विसरला का? छे छे, काही विसरली नाही. तुला सांगायचं राहिले तेवढे सांगते आणि जाते, असे ती म्हणते. वळवट क्षिरेचे लिंपण फोडू नका मज वाचून, तूप लोणी जपून ठेवा, ताक पाणी तुम्ही खावा. कसा जीव गुंतवतो तो पहा. ती सुनेला म्हणते, मी माघारी आल्याशिवाय शेवयाच्या खिरीसाठी ज्या वळवट केलेल्या आहेत त्याला मी लिंपण लावलेले आहे, ती मी आल्यावरच फोडायचे. तूप लोणी खाल, बजावून सांगते. ताक पाण्यावर तुमचे भागवा, तूप लोणी जपून ठेवा. मी माघारी आल्याशिवाय शेणाचा उडवा फोडू नका, काटक्या कुटक्यावर संसार करा. बघा कसा जीव गुंतला आहे. शेणाचा उडवा आल्यावर तिला काय जाळायचे होते का त्यात? पण मन संसारातील कशात गुंतते याचा नियम नाही. ती बऱ्याच उशीर हे करा ते करू नका असे सांगत होती. शेवटी वैतागून सुनेने सांगितले, अहो सासूबाई, तुम्ही काही काळजी करू नका, निवांत तुम्ही पंढरपूरला जा, मी नीट करेन, सांभाळून सारं काही. तेव्हा सासूबाई विचार करते, हिला मला घालवायचीच आहे आणि हिला राणीपद पाहिजे. मी गेले आणि हिने जर सारेच ताब्यात घेतले तर करायचे काय? असा विचार करून ती सुनेला म्हणते, बाया, कशाला पंढरपूरला जाऊ? मुले लेकरे घरदार हेच माझे पंढरपूर. असे म्हणून सासूने पंढरपूरला जाण्याचा बेतच रद्द केला. केवढी संसाराची आणि अधिकाराची हाव आणि आस असते. तुकाराम महाराज समाजाचे व त्यांच्या स्वभावाचे किती बारकाईने चित्रण करतात हे यावरून दिसून येते. तुकाराम महाराजांच्या काही अभंगातील महत्वाच्या ओळी श्री महाराज भक्तांच्या कानावर घातल्याशिवाय राहत नाहीत. मात्र माणूस जातीची कमाल आहे. नश्वर भोगामध्ये अडकतात आणि आपल्या स्वतःचे आध्यात्मिक नुकसान करून घेतात. गावातील एका पाटलाचे पागोटे एका परीटाने धुण्यासाठी घेतले. परीटाने सांगितले 4 आणे होतील, पण पाटलाने ते 2 आणे ठरवून दिले. पाटील मिशीवर ताव देऊन सांगू लागले, 4 आण्याऐवजी 2 आणे मी वाचून 2 आणे ठरवले. असे दोघा चौघांना ते अभिमानाने सांगत होते. पण पागोटे नेऊन 15 दिवस झाले तरी तो परीटी येईना. महिना झाला तरी पागोटे माघारी येण्याचे नाव नाही.
शेवटी एकाने विचारले, पाटील तुम्ही पागोटे कुणाला धुवायला दिलेले होते? तेव्हा पाटील म्हणाले, माझ्या ओळखीचा तो परीट नव्हता. तसे मात्र सर्वजण हसले. तसे आपले संसाराबद्दल चालले आहे. 2 आण्याच्या नश्वर फायद्यासाठी आपण आपले सर्वस्व गमावून बसतो. या वागण्याला काय म्हणावे? या मायेचे पांघरून मेंदूवर पडल्या कारणाने ईश्वर आपल्याला दिसेल कसा? मा म्हणजे जी व या म्हणजे नाही. जी नसते ती माया, तरी आपण त्याच्यामध्ये गुरफटून जातो. त्या मायेलाच आपण सत्य मानतो, त्या नश्वर संसारालाच आपण सत्य मानतो आणि देव पंढरपूरला नेतोय, आपण मात्र संसारपुरामध्ये वाहून जात असतो. हे आपले दुर्दैव नव्हे काय? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेवा.